आजच्या काळात जेव्हा बहुतेक तरुण मोबाईल आणि सोशल मीडियावर गुंतलेले असतात, तेव्हा महाराष्ट्रातील एक 19 वर्षाचा तरुण वेदांच्या अभ्यासाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतो. या तरुणाचं नाव आहे देवव्रत महेश रेखे. फक्त 50 दिवसात त्यांनी दंडकर्म पारायण पूर्ण करून वेदमूर्ती ही प्रतिष्ठेची पदवी मिळवली आहे. देवव्रत महेश रेखे हे मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील आहेत. वय अवघं 19, पण वेदांप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि साधना अत्यंत विलक्षण आहे. सध्या देवव्रत वाराणसी म्हणजेच काशी येथील रामघाटावर असलेल्या वल्लभराम शालिग्राम संवेद विद्यालयात शिक्षण घेत आहेत. ते एका पारंपरिक वैदिक कुटुंबातून आलेत. त्यांचे वडील वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे हे प्रसिद्ध वैदिक विद्वान असून त्यांनी देवव्रत यांना या कठीण आणि तपश्चर्याच्या मार्गावर प्रेरणा आणि प्रशिक्षण दिलं. दंडकर्म पारायण हा एक प्राचीन आणि अत्यंत दुर्मिळ वैदिक विधी आहे. शाब्दिक अर्थाने पाहिलं तर दंड म्हणजे शिस्त, नियम, कधीकधी दैवी शिक्षा, आणि पारायण म्हणजे अखंड निष्ठेने केलेलं मंत्रपठण. या विधीत शुक्ल यजुर्वेदातील सुमारे 2000 मंत्र अतिशय शुद्ध उच्चार, योग्य स्वर, उदात्त अनुदात्त उच्चार आणि अचूक क्रमाने पठण केले जातात. ही फक्त एक परीक्षा नाही, तर साधकाच्या स्मरणशक्तीची, संयमाची, शारीरिक आणि मानसिक क्षमतेची सर्वोच्च कसोटी मानली जाते. सामान्य वेदपठणात मंत्र ठराविक क्रमाने म्हटले जातात, पण दंडकर्म पारायण मध्ये मंत्र केवळ पुढूनच नव्हे, तर पुढून मागे, मागून पुढे आणि विशिष्ट क्रमानुसार वेगवेगळ्या पद्धतीने अशा अत्यंत गुंतागुंतीच्या शैलीत पठण केले जातात. यामुळे साधकाला एका क्षणासाठीही लक्ष विचलित होण्याची परवानगी नसते. मंत्र, स्वर, लय, क्रम यापैकी एक गोष्टीत जरी चूक झाली तरी संपूर्ण साधना बिघडू शकते. म्हणूनच ही सर्वोच्च आणि सर्वात कठीण वैदिक परीक्षा मानली जाते. दंडकर्म पारायण हा विधी प्रामुख्याने भगवान विष्णू आणि विशेषत त्यांच्या उग्र रक्षणात्मक रूपांशी संबंधित भक्तिभावात प्रेरित मानला जातो. या माध्यमातून साधक जीवनातील गंभीर अडथळे, दुःखे आणि नकारात्मक शक्तींवर मात करण्यासाठी दैवी संरक्षणाची प्रार्थना करतो. काही परंपरांमध्ये याला दंड, अर्धदान म्हणजे नकारात्मकतेवर दैवी शिक्षा किंवा न्याय प्रार्थना अशी दृष्टी आहे. साधकासाठी मात्र हा मार्ग म्हणजे वेदांचे, विशेषत यजुर्वेदाचे अतिशय खोलवर आत्मसात करण्याची एक अद्वितीय संधी आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दंडकर्म पारायण हा विधी पूर्ण स्वरूपात जगात फक्त 2दाच केल्याची नोंद आहे. सुमारे 200 वर्षापूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये हा दुर्मिळ विधी पूर्ण केला होता, आणि आत्ता जवळपास 2 शतकांनी काशीमध्ये वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी पुन्हा एकदा हा पराक्रम साध्य केला आहे. म्हणूनच 19 वर्षाच्या या तरुणाचं नाव आज संपूर्ण देशात आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. आजच्या डिजिटल युगात जेव्हा पुस्तक आणि परंपरा हळूहळू दूर जाताना दिसतात, तेव्हा देवव्रत महेश रेखे यांची साधना आपल्याला एका महत्त्वाचा संदेश देते. तंत्रज्ञान, सोशल मीडिया हे सगळं आपल्या जागी महत्त्वाचं असलं तरी एकाग्रता, शिस्त, आध्यात्मिक साधना यांची किंमत काळ कधीच कमी करू शकत नाही. देवव्रत यांनी दाखवून दिलं की योग्य मार्गदर्शन, अथक मेहनत आणि अढळ श्रद्धा असेल तर आजच्या काळातही वेद साधनेचे सर्वोच्च शिखर गाठणं शक्य आहे. जर तुम्हालाही अशा प्रेरणादायी कथा, वैदिक परंपरा आणि भारतीय आध्यात्मिकताबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम सर्वे भवन्तु सुखिनः.